नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ तुमच्या समोर अचानक आला असेल तर कृपया स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ज्यांच्या आयुष्यात अचानक काहीतरी बदलू लागलं आहे. कधी कधी आयुष्यात असं काही घडायला लागतं की जे आपण समजावून पण सांगू शकत नाही. ना ते योगायोग वाटतात, ना ते चुकीचं वाटतं, पण एवढंच वाटतं की काहीतरी बदलतंय. अचानक विचार बदलतात, लोक बदलतात, परिस्थिती उलटी होते आणि मनामध्ये एकच प्रश्न उभा राहतो की हे नेमकं काय चाललंय. आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. जर तुमच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी घडू लागल्या असतील ज्या तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर वाटत असतील, पण आतून शांतता देत असतील, तर समजून जा की तुमच्या आयुष्यामध्ये दैवी हस्तक्षेप सुरू झाला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित देव तुमच्याशी याच व्हिडिओतून बोलतोय. आता दैवी हस्तक्षेप म्हणजे नेमकं काय? आपण अनेकदा दैवी कृपा, देवाची मदत हे शब्द वापरतो आणि हे शब्द ऐकले पण असतील. पण दैवी हस्तक्षेप म्हणजे काय? तर दैवी हस्तक्षेप म्हणजे देव थेट तुमच्या आयुष्यात उतरतो, पण चमत्कार म्हणून नाही, तर बदल म्हणून. देव कधीच येऊन म्हणत नाही की मी आलोय. तो येतो आणि तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात करतो. कारण देवाला तुम्हाला थोडं सुधारायचं नसतं, तर त्याला तुम्हाला पूर्ण बदलायचं असतं. म्हणूनच दैवी हस्तक्षेप सुरू झाला की सगळं अचानक होतं. आता काही संकेत असतात. तर पहिला संकेत की वेदना. पहिला संकेत असतो हा वेदनादायक संकेत, म्हणजे लोक दूर जातात. ज्या लोकांवर आपण जीवावर जीव लावलेला असतो, जीवापाड प्रेम केलेलं असतं, तेच अचानक बदलतात. कुणी दुर्लक्ष करतं, कुणी आपल्याला समजूनच घेत नाही, कुणी कारण न देता निघून जातं. मग आपण समजतो की माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण सत्य काही वेगळंच असतं. जेव्हा दैवी हस्तक्षेप सुरू होतो तेव्हा देव अशा लोकांना दूर करतो की जे तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये अडथळा ठरणार असतात. देव तुमचं आयुष्य स्वच्छ करतो. जसं शेतामध्ये नवं पीक यायचं असेल तर आधी जुनं गवत असतं ते काढावं लागतं, अगदी तसं आयुष्यातही यामुळे आपल्याला दुःख होतं, पण हे आवश्यक असतं. आता दुसरा संकेत, अडथळे अचानक वाढतात. अचानक सगळं अडायला लागतं, कामं रखडतात, आपले प्लॅन फसतात, प्रयत्न करून पण यश मिळत नाही. आपण म्हणतो की देव माझी परीक्षा घेतोय का? तर हो, पण शिक्षा म्हणून नाही. देव पाहतो की तुझा विश्वास आहे का माझ्यावर, तू शांत राहतोस का. देव पाहतो की तू श्रद्धा सोडतो का. कारण दैवी हस्तक्षेप म्हणजे कमकुवत माणसाला शिकवणी नाही, तर मजबूत माणसाला तयार करणं. आता तिसरा संकेत, अंतर्मन बदलायला लागतं. एक दिवस लक्षात येतं की पूर्वीसारखं काही वाटत नाहीये. ज्या गोष्टी आवडायच्या त्या आता नकोशा वाटतात. ज्या लोकांमध्ये रमायचं तिथे मन लागत नाही. अचानक शांतता हवीशी वाटते. एकटेपणा बरा वाटायला लागतो. तर हा बदल बाहेरचा नसतो, तो आतला बदल असतो. देव आधी मन बदलतो आणि मग आयुष्य बदलतो. आता चौथा संकेत, योगायोग वाढतात. अचानक योग्य वेळी योग्य माणूस भेटतो, योग्य वेळी योग्य शब्द ऐकू येतात, योग्य वेळी योग्य व्हिडिओ समोर येतो. तर हे योगायोग नसतात, तर हे दैवी संकेत असतात. देव थेट बोलत नाही, तो परिस्थितीतून बोलतो. देव संकेतांमध्ये बोलतो. आता पाचवा संकेत, दुःखामध्ये पण आतून शांतता वाटते. सगळं नीट नसताना पण मन शांत असतं. डोळ्यात पाणी असतं, पण आतून भीती नसते. हीच सर्वात मोठी खूण असते. कारण जिथे देव असतो तिथे भीती टिकतच नाही. आता दैवी हस्तक्षेप सुरू झाला की काय करू नये? घाई करू नका, तक्रार करू नका आणि देवावरची श्रद्धा सोडू नका. स्वतःला दोष पण देऊ नका. कारण हा काळ पळून जाण्यासाठी नाहीये, तर हा काळ तयार होण्यासाठी आहे. मग अशा वेळी ह्या काळामध्ये काय करावं? तर शांत राहावं, कृतज्ञ राहा, रोज 5 मिनिटं मौन ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. फक्त एवढंच पुरेसं आहे. दैवी हस्तक्षेप सुरू असताना कोणत्या चुका अजिबात करू नये. जेव्हा आयुष्यामध्ये दैवी हस्तक्षेप सुरू होतो
तेव्हा देवाने तुमचं आयुष्य स्वतः हातात घेतलेलं असतं. पण याच काळामध्ये काही चुका केल्या तर तो प्रवास आपला कठीण होतो आणि मग मन गोंधळून जातं. म्हणूनच आज हे मुद्दे आहेत मी सांगते ते खूप महत्वाचे आहेत. सतत का माझ्या आयुष्यातच का असं विचारू नका. सगळ्यात मोठी चूक म्हणजे स्वतःलाच दोष देत राहणं. माझंच नशीब वाईट का आहे, मीच पापी आहे, देव माझ्यावर रागावला आहे. हे विचार दैवी हस्तक्षेप थांबवत नाही, पण आपलं मन कमकुवत करतात. देव ज्या माणसाला निवडतो त्याच्याच आयुष्यात जास्त हालचाल होते. प्रश्न विचारण्याऐवजी स्वीकार करायला शिका की हे माझ्या भल्यासाठीच आहे असा विचार ठेवा. केव्हाही घाईघाईने निर्णय घेऊ नका. या काळामध्ये मन अस्वस्थ असतं. जुनं सगळं तुटतंय असं वाटतं, पण आपण पटकन निर्णय घेतो. नोकरी सोडणे, नातं तोडणे, रागात बोलणे, सगळं संपवण्याचा विचार ही खूप मोठी चूक आहे. दैवी हस्तक्षेप म्हणजे क्षणिक भावना नव्हे तर हळूहळू होणारा बदल असतो. म्हणून शांत व्हा, वेळ घ्या आणि निर्णय लगेच घेऊ नका. देव गतीपेक्षा दिशा पाहतो. सगळ्यांना तुमच्या मनातलं सांगू नका, कारण हा काळ खूप नाजूक असतो. आतून तुम्ही बदलत असतात, पण सगळ्यांना ते समजेल असं नाही. काही लोक हसतील, मग काही कमी पण लेखतील, काही घाबरवतील पण. म्हणून प्रत्येकाला सगळं सांगू नका. प्रत्येकाकडून सल्ला पण घेऊ नका. दैवी बदल हा शांततेत घडतो, गोंगाटात नाही. जुन्या सवयी जबरदस्तीने धरून ठेवू नका. काही सवयी, काही लोक आणि काही ठिकाण हे सगळं मनाला नकोसं वाटायला लागतं, पण तरीही आपण धरून ठेवतो, कारण सवय लागलेली असते आपल्या मनाला. पण लक्षात ठेवा बघताना, जे स्वतःहून दूर जातं ते देव काढून घेतो. ते जबरदस्तीने धरून ठेवलं तर त्रास वाढतो. म्हणून सोडायला शिका, मोकळं व्हायला शिका. रिकाम्या हातातच देव नवं काहीतरी देतो. आणि तक्रार करणं थांबवा. दैवी हस्तक्षेप सुरू असताना तक्रार ही सगळ्यात मोठी अडचण ठरते, कारण देव परिस्थिती बदलत नसतो, तो तुम्हाला घडवत असतो. तक्रार केल्याने मन नकारात्मक होतं आणि संकेत हे दिसेनासे होतात. म्हणून रोज एक गोष्ट तरी धन्यवादासाठी ठेवा की हे माझ्यासाठीच आहे असं स्वतःला सांगा. कृतज्ञ मन दैवी शक्तीला लवकर ओळखतं. मग एकटेपणाला घाबरू नका. अनेकांना वाटतं की मी एकटा पडलोय म्हणजे सगळं संपलं, पण खरं सांगायचं तर एकटेपण म्हणजे देवाशी थेट संवाद. हा काळ पळून जाण्याचा नाहीये, हा काळ ऐकण्याचा आहे, देवाचं स्मरण करण्याचा काळ आहे. म्हणून शांत बसण्याची सवय लावा. देव गर्दीत नाही तर तो एकांतात बोलतो. स्वतःला आधीपेक्षा कमी लेखू नका. काही गोष्टी तुटल्या की आपल्याला वाटतं की माझी किंमतच उरलेली नाही, पण लक्षात ठेवा, देव कधीच अविश्वासू माणसावर वेळ खर्च करत नाही. जर तुमचं आयुष्य हलत असेल तर तुम्ही खूप महत्वाचे आहात. स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला कमी पण समजू नका. दैवी हस्तक्षेप म्हणजे तुमची निवड झाली आहे. आता लगेच परिणाम पाहायला हट्ट पण धरू नका. आपण म्हणतो मी शांत राहतोय, पण काहीच बदल नाही. पण बदल आधी आत होतो, शरीरात होतो आणि मग बाहेर दिसतो. आधी बदल मनावर होतो. बी पेरल्यावर झाड लगेच उगत नाही, त्याला वेळ लागतो, अगदी तसं. म्हणून संयम ठेवा आणि वेळेवर विश्वास ठेवा. देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ निवडतो. श्रद्धा आणि भक्ती एकत्र ठेवू नका. काही जण म्हणतात की माझी श्रद्धा आहे, पण मनामध्ये भीती पण आहे. पण जिथे खरी श्रद्धा असते तिथे भीती टिकतच नाही. भीती आली तरी तिच्यात अडकू नका. देव आहे हे स्वतःला आठवा. मग खोल श्वास घ्या, शांत व्हा. दैवी हस्तक्षेप म्हणजे भीतीतून विश्वासाकडे जाणं. हा काळ वाया जाऊ देऊ नका. या काळामध्ये दारू, मनोरंजन, अतिव्यस्तता यामध्ये हा वेळ घालवू नका. हा काळ स्वतःकडे पाहण्याचा आहे. स्वतःला समजून घ्या. आतला आवाज ऐका, मौन पाळा
कारण हा काळ परत येत नाही. जर दैवी हस्तक्षेप सुरू असेल तर घाई करू नका, तक्रार अजिबात करू नका, भीती बाळगू नका आणि स्वतःला दोष पण देऊ नका. शांत राहा, स्वीकार करा, कृतज्ञ राहा आणि विश्वास ठेवा. आता इथपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल तर एक गोष्ट नक्की समजा की तुम्ही इथे योगायोगाने आलेले नाहीत. कारण ज्यांच्या आयुष्यामध्ये दैवी हस्तक्षेप सुरू नसतो ते लोक असे विषय ऐकतच नाही आणि ते थांबतही नाही, ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघतही नाही. पण तुम्ही इथे आहात याचा अर्थ देव तुमच्याशी थेट संवाद साधतोय. आज तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते चांगलं असो वा वाईट वाटणार, ते तुमचं नुकसान करायला नाही तर ते तुम्हाला घडवायला घडतंय. कदाचित काही लोक दूर गेले, काही स्वप्न तुटली, काही गोष्टी हातातून निसटल्या. पण लक्षात ठेवा, देव कधीच काही काढून घेत नाही. तो नेहमी बदल्यामध्ये काहीतरी मोठं देतो. आज जरी तुम्हाला मार्ग दिसत नसेल तरीही देव आधीच पुढचा मार्ग तयार करत असतो. फक्त तो तुम्हाला थोडं मजबूत बनवत असतो. आणि हो, हा काळ कायम राहणार नाहीये, हा काळ पण जाईल. पण या काळामध्ये तयार झालेला तुम्ही पुन्हा कधीच पूर्वीसारखे राहणार नाही. देव तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीये, तो ते पुन्हा निर्माण करतोय. आज जर तुमचं मन शांत झालं असेल, तुमचे डोळे भरून आले असतील किंवा आतून काहीतरी हलक्यासारखं वाटत असेल तर समजा की दैवी हस्तक्षेप सुरू आहे. आणि अशा वेळी देव एकच गोष्ट पाहतो, तो म्हणजे तुमचा विश्वास. दैवी हस्तक्षेप सुरू झाला असताना आता मनामध्ये काय घडतं तर कधी कधी आपल्याला कळतच नाही की आपलं नेमकं काय, आपण काय नेमकं अनुभवतोय. सगळं आहे पण तरीही काहीतरी कमी वाटतंय. लोक आजूबाजूला आहेत पण मन एकटं वाटतंय. हसतो आपण पण आत काहीतरी गडबडलेलं असतं. तर हा गोंधळ सामान्य नाहीये, हा गोंधळ दैवी हस्तक्षेपाचा पहिला टप्पा आहे. जेव्हा देव आयुष्यामध्ये काम करायला लागतो तेव्हा तो आधी मन शांत करत नाही तर तो आधी मन हलवतो. कारण हल्ल्याशिवाय माणूस बदलत नाही. अचानक मन बदलू लागतं. ज्या गोष्टी आधी आवडायच्या त्या आता नकोशा वाटतात. काही लोक कारण नसताना दूर जातात, काही बोलणं मनाला लागतं आणि काही शांतता मनाला बरी वाटते. हे नैसर्गिक आहे, कारण तुमचं मन नवी फ्रिक्वेन्सीवर जातं. अचानक प्रश्न पडू लागतात की मी कोण आहे, मी इथे का आहे, मी खरंच आनंदी आहे का. तर हे प्रश्न सामान्य नसतात, हे प्रश्न आत्म्याचे असतात. आणि ज्या माणसाच्या आत्म्याला देव स्पर्श करतो त्यालाच हे प्रश्न पडतात. लोक बदलल्यासारखे वाटतात, खरं तर लोक बदलतच नाहीत, तुम्ही बदलत असतात. तुमचं पाहणं बदलतं, तुमचं सहन करणं बदलतं, तुमची सहनशक्ती बदलते. म्हणूनच जुनं सगळं असह्य वाटायला लागतं. काही गोष्टी तुटतात, नाती तुटतात, अपेक्षा तुटतात, स्वप्न तुटतात. पण लक्षात ठेवा, देव कधीच पूर्ण बांधलेलं घर तोडत नाही, तो आधी कमकुवत भिंती काढतो. मनाला भीती वाटते की पुढे काय होईल, मी चुकतोय का, हे सगळं योग्य आहे का, असे प्रश्न पडतात. ही भीती वाईट नाहीये, कारण भीती म्हणजे तुम्ही जागे आहात याचा पुरावा आहे. काही वेळा देव खूप शांत वाटतं. तुम्ही प्रार्थना करतात पण उत्तर येत नाही, तुम्ही बोलता पण शांतता असते. पण लक्षात ठेवा, देव शांत असतो तेव्हाच तो सगळ्यात जास्त काम करत असतो. काही संकेत दिसतात, मोठा आवाज नाही, मोठा चमत्कार नाही, फक्त एक विचार, फक्त एक भावना आणि फक्त एक ओळ. पण ती ओळ थेट मनाला लागते. आपलं एकटेपण वाढतं, लोकांमध्ये असूनही एकटं वाटतं. पण हे एकटेपण म्हणजे काही शिक्षा नाहीये, ही एकटेपण तयारी आहे. देव माणसाला एकटा करतो तेव्हा तो त्याला स्वतःजवळ आणतो. तेव्हा तुमची सहनशक्ती वाढते. पूर्वी जी गोष्ट तुम्हाला मोडायची ती आता फक्त दुखवते आणि जी गोष्ट दुखवायची ती आता शिकवते. तर हे बदल अचानक होत नाही, पण ते खोलवर होतात. काही वेळा रडावंसं वाटतं, कारण नसताना डोळे भरून येतात अचानक.
हे कमजोरी नाहीये, ही मनाची स्वच्छता आहे. मन हलकं होतंय याचं हे लक्षण आहे. देव लोकांच्या रूपामध्ये बोलतं. कधी एखादं वाक्य कोणीतरी सहज बोलतं आणि ते वाक्य तुमच्यासाठीच असतं. कधी एखादा व्हिडिओ योगायोगाने समोर येतो आणि तो तुमच्यासाठीच असतो, तर हा योगायोग नसतो. देव आधी आत बदल करतो, बाहेर बदल नंतर दिसतो. आधी मन, मग विचार, मग निर्णय आणि मग आयुष्य, असा हा क्रम आहे. संयम ही सर्वात मोठी परीक्षा आहे. तुम्हाला लगेच उत्तर हवं असतं, पण देव वेळ घेतो. तो उशीर करत नाही, तो परिपक्वता बघतो. हा काळ पळवू नका, हा काळ मनोरंजनात दाबू नका, हा काळ शांततेमध्ये जगा, कारण हा काळ पुन्हा येणार नाही. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं आयुष्य हलत असेल तर तुम्ही निवडले गेलेले आहात. देव सगळ्यांना बदलत नाही, तो तयार असलेल्यांनाच बदलतो. जे तुटतंय ते तुमचं नाही आणि जे येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा किती मोठं आहे. आता मी तुम्हाला एक छोटंसं काम देते. हे काम देवासाठी नाही, हे काम तुमच्यासाठी आहे. तुम्ही कमेंट मध्ये एकच ओळ लिहा की मी विश्वास ठेवतो. कारण ज्या क्षणी माणूस विश्वास व्यक्त करतो त्या क्षणी दैवी शक्ती पूर्ण ताकदीने काम करू लागते. देव तुमच्या सोबत आहे. तो तुम्हाला सोडून गेलेला नाहीये, तो तुम्हाला दुर्लक्ष पण करत नाहीये. तो फक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढच्या अभ्यासासाठी तयार करत आहे. स्वामी समर्थ कृपा तुमच्यावर सदैव राहो. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा माझा विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ.